आज आपण हातकणंगले तालुक्यातील आळते या गावी आलो आहोत। या गावातील विकास कामांचा आढावा आपण घेत आहोत। घेत आज रामलिंग रोड या रोडवर आपण आलेलो आहोत। आपण पाहू शकताय या रामलिंग रोडचे डांबरीकरण पाहायला मिळते आणि या रोडवरून जो पूल झालेला आहे तो पूल जो आहे तो रामलिंगला धुळोबा मंदिर आणि आलमपूर या ठिकाणी जाण्यासाठी हा पूल बांधण्यात आलाय। त्यासोबतच इथून शेतकऱ्यांना ऊसाची वाहतूक करण्यासाठी देखील हा पूल अतिशय महत्त्वाचा ठरतोय असं आपल्याला कळतंय। इथं काही नागरिक आहेत, त्या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत। आपलं नाव? संजय जोशी। आपण इथले रहिवासी आहात? हो, रहिवासी। हा जो पूल झाला या पुलाबद्दल सांगू शकताय का? या पुलावरून पूर्वी इथं मोठा ओढा येत होता। या ओढ्याला पाणी असल्या कारणानं इकडे तिकडे जाण्याची वाहतूक होत नव्हती, त्यासाठी हा पूल बांधण्यात आलेला आहे आणि या पुलावरून ऊसाची वाहतूक सुद्धा होऊ शकते। हा पूल कोणी बांधला? हा ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांच्या निधीतून बांधलेला आहे। आपण काय सांगाल, हे जे पाणी ओढ्याचं पाणी आहे हे पाणी, आपलं नाव सांगा? उदय गुरु। आपण इथले रहिवासी आहात? हे जे ओढ्याचं पाणी जात आहे हे पाण्याचा उपयोग आपल्याला होतोय का? होतोय की, कशासाठी होतोय? शेतीसाठी होतोय थोडा। बरं, त्यानंतर पुढे बंधारे बांधतात वरती, त्या बंधाऱ्यामुळं बऱ्यापैकी विहिरीनं पाणी म्हणजे मुरले, विहिरीत जिरपलेलं, त्यामुळे शेतीसुद्धा उपयोग होतो त्याचा पाण्याचा। बरं, हा जो पूल बांधण्यात आलाय हा पूल कोणामार्फत बांधण्यात आला? ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगवले यांच्या फंडात बांधण्यात आलं। आपलं नाव? विशाल बजरंग मळवडे। आपण इथले रहिवासी? हो, इथलाच रहिवासी, इकडे मळ्यातच राहतो आम्ही। बरं, मला सांगा ह्या दोघांनी जे सांगितलं की हा पूल ज्यांनी बांधलाय ते खरं आहे? हो, खरं आहे। कोणी बांधलाय? ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुणरावजी इंगोले साहेब यांच्या फंडातून हा पूल बांधण्यात आला आहे। पूर्वी या पुलाला म्हणजे जाण्यासाठी या रस्त्याला अजिबात म्हणजे वाट नव्हती। पूर्ण लोकांना, महिला वर्गांना, लहान मुलांना घेऊन, काकेत घेऊन वड्यातूनच रस्ता क्रॉस करावा लागत असे। जेव्हापासून पूल झाला तेव्हापासून पूर्ण म्हणजे जाण्यास सोयीस्कर झाले। किती वर्षापूर्वी हा पूल झाला? साधारणतः 2 वर्ष झाली। 2 वर्ष म्हणजे नुकताच बांधण्यात आलेला आहे हा पूल। अनेक सांगायचं मला, इथून जायला चिखल होता, सगळा पूर्ण चिखल, जायला यायला सुद्धा येत नव्हतं। आता अण्णांनी जवळजवळ 1 किलोमीटर रस्ता करून दिलेला आहे, त्याच्या पुढचा रस्ता आहे पूर्ण रामलिंग, हे रामलिंगला जायचा रस्ता या, म्हणजे थोडा रस्ता झालाय पण पुढचा व्हायचा आहे। हो, शॉर्टकट आहे, शॉर्टकट। रामलिंग धुळोबाला जायला शॉर्टकट आहे। थोडा रस्ता झालाय, तिथून पुढे रस्ता सगळा पूर्ण मंजूर आहे, तो पण आता या नंतर निवडणूक झाली की रामलिंग करणार आहे। देवस्थानला जाण्यासाठी हा रस्ता मधून शॉर्टकट आहे। आपल्या पूर्वी असं चिखल होत होता, आता पूर्ण डांबरीकरण, खडीकरण करून डांबरीकरण केलेलं आहे। आपल्याला या रस्त्याचा उपयोग होतो का? होतो ना, होतोय। होतो। हा पूल बांधल्यापासून आपल्याला म्हणजे कसं वाटतं की बाबा खरंच हा पूल उपयोगी पडलाय किंवा इथून आपल्याला जी वहिवाट करायला उपयोग होत आहे असं काय? मॅडम, आता इथून आता गुरु समाज असून देईल, कदम समाज असून, मराठा समाज असून देईल, हे जो पूल नसताना तर पावसाळ्यात पूर्ण असं जवळजवळ 5 किलोमीटरचा फेरा पडत होता आणि ह्या शॉर्टकट झाल्यामुळे लोकांचा टाईम वाचतोय, पैसा वाचतोय आणि सगळ्याच गोष्टी ह्या फुलामुळे आणि रस्त्यामुळे झालेल्या। आणि आता ह्याच्या पुढील जो रस्ता आहे त्याला 25 लाख रुपये अण्णांनी मंजूर केलेले आहेत। हे आता थोड्या इलेक्शन झाल्यानंतर थोड्या दिवसात चालू होईल। ठीक आहे, आपण पाहू शकतो, आपण आळते या गावामधील ग्रामस्थांकडून जाणून घेतलेला आहे। हा जो रामलिंग रोडवरचा जो पूल आहे या पुलामुळं ओढ्यातून येणाऱ्या पाण्यामुळं जो रस्ता बंद होत होता तो रस्ता सुरू झालाय आणि या रस्त्यावरून आपण पाहू शकताय की रामलिंग, धुळोबा आणि कोणतं मंदिर? आलमप्रभू यांच्या देवस्थानाकडे जाण्यासाठी हा मार्ग आपल्याला अगदी सुस्थितीत पाहायला मिळतोय। अगदी शॉर्टकट आहे असं ते म्हणतात आणि इथून आता रहदारी देखील वाढते, त्यामुळे इथं आणखी व्यवसायाला चालना मिळण्याचे स्वप्न इथल्या नागरिकांनी बोलून दाखवलं। ही महिला आहेत, आपण या महिलांकडे जाणून घेऊयात। आपलं नाव? निकिता रोहित संकांना। आपण इथले रहिवासी आहात? होय। आपल्या इथं जो हा पूल बांधण्यात आलाय हा कोणामार्फत बांधण्यात आला? अरुणांना इंगवले। हो का? आणि तुम्ही मला सांगा, ह्या पूल नव्हता तेव्हा तुम्हाला अडचणी काय येत होत्या? आम्हाला रस्त्यावरून जाता येत नव्हतं, आमच्या घरापर्यंत गाड्या ते पोहोचत नव्हत्या। अरुणांनी हे पूल बांधून लय मोठं काम केले, त्याबद्दल अरुणांचे आम्ही धन्यवाद। तुम्ही काय सांगाल? आपलं नाव सांगा। आपलं नाव सांगा। भाग्यश्री प्रवीण संकांना। मला सांगा, हा जो पूल बांधला तेव्हापासून तुम्हाला कोणकोणती बचत झाली आहे तुमची?
वेळेची सोयीस्कर झाले की झाले म्हणजे लहान मुलांना घेऊन जायला यायला तर तुम्हाला बरं वाटतं. होय हा पूल कोणाकडून बांधण्यात आला सांगू शकता अरुण हिंगोले हो का? महिला आणि ग्रामस्थांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे हा पूल जो बांधण्यात आलाय जो ज्यांच्या निधीतून बांधण्यात आलाय त्यांचं नाव देखील आपल्याला इथले ग्रामस्थ सांगत आहेत. माझं नाव महावीर गोपाल हावळे. मी या आळतेगावचा रहिवासी आहे. मी आमच्या ह्या ओढ्यावरचा पूल गेली 50 वर्षे पूर्वी झालेला नव्हता. फार मोठ्या अडचणीला समोर ज्यावेळेला अण्णांनी ह्या निधीतून हा पूल बांधल्यामुळं या रामलिंगला जाणारा हा रस्ता आहे पर्यटकांना जाण्याचा मधला रस्ता व्यवस्थित झाला, डांबरीकरण झालं. त्यामुळं शेतीतला सगळा शेतीमाल या पुलावरनं ऊस वाहतूक व इतर कुठले दूध म्हणजे शेतातले इतका पूल बांधून आम्हाला एवढं मोठं सहकार्य केलं की शेतकऱ्यांना पाणी ओढायला आल्यानंतर पलीकडे जाता येत नव्हतं. 2-2 तास पाण्याला उतारा नसायचा. त्यामुळे ही पूल बांधल्यामुळं गावकऱ्यांचं चांगलं झालेलं आहे. आपण काय करता? मी शेती करतोय. मग आता आपल्या शेतीचं जे ऊस वाहतूक वगैरे करण्यासाठी हा रस्ता सुलभ आहे झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. होय वाहतुकीला हा सुलभ झालेला आहे. आपण पाहू शकताय वेळेसोबतच पैशाची देखील बचत इथं होत आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. पर्यटकांसाठी हा रस्ता आता फार महत्त्वाचा ठरतोय. पर्यटकांची गर्दी इथून होईल, वहिवाट होईल, त्यामुळे इथल्या लोकांना एक उद्योग व्यवसायासाठी चालना मिळेल असंही इथल्या नागरिकांकडून बोललं जाते. आळते या गावातील हा पुढचा भाग जो आहे हा मराठा समाजाचा आहे. मराठा समाजासाठी जो हॉल बांधण्यात आलाय तिथं आपण आलेलो आहोत. तिथं काही महिला उपस्थित होत्या. आज त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत या हॉलविषयी. आपलं नाव सांगा. रेखा बाळासू कदम. आपण इथलेच रहिवासी आहात? होय. इथं जो हॉल बांधण्यात आलाय हा कशासाठी बांधण्यात आला? हा मराठी समाजामध्ये कार्यक्रम ठेवण्यासाठी काय नव्हतं म्हणून अण्णांनी सोय करून ठेवलेलं आहे. आता सध्या अपुऱ्याकडे पुढच्या टॉपमध्ये त्यांनी पूर्ण करून देणार आहे. अण्णा म्हणजे कोण? इंगोली साहेब. आपलं नाव काय? वैशाली रमेश कदम. आपलं आजी या ना पुढं. लक्ष्मीबाई निकम. आपलं किशाबाई. आपलं नाव? अक्काताई कदम. आपण सगळ्या इथल्या रहिवासी आहात. हे जे बांधण्यात आलंय हे काय आहे? हे कार्यासाठी आहे. पाहिजे झालं मराठी माणसाने पाहिजे जाते म्हणून बांधलेलं आहे. होय. कुणी बांधले? इंगोल्यांनी म्हणून कधी बांधण्यात आले सांगू शकताय? 2 वर्षापूर्वीपासून चालू आहे. सुरू चाललंय. सुरू आहे. म्हणजे अजून याचं अपूर्ण राहील. 2 वर्ष झाली. आता लॉकडाऊनमुळे काम तटलेलं. आता राहिलेलं आहे ते अण्णा पुढच्या टप्प्यात काम पूर्ण करून देणार आहे. म्हणजे 1 वर्षापूर्वी याची बांधकामाला सुरुवात झालेली असते. हो. मग तुम्हाला आता हा हॉल बांधल्यामुळं काय सोय झाली? हा हॉल बांधल्यामुळं इथं म्हणजे मराठा समाजासाठी इतर समाजासाठी पण भरपूर म्हणजे सोय झालेली आहे. कारण छोटे मोठे जे गरिबांचे कार्यक्रम आहेत ते जेवणाचे जे काय कार्यक्रम होऊ शकतात ते हॉलमुळं इथं भरपूर कार्यक्रम आता नाही म्हटलं तर एक 8-10 वेळा तर मग म्हणजे इथं छोटे छोटे कार्यक्रम झालेले आहेत. आणि जर हॉलचं काम पूर्ण झालं तर ह्याच्यापेक्षाही मोठे कार्यक्रम इथं होऊ शकतील. आजी आपण काय सांगा? आपण हे सांगणार. तुम्ही सांगा. हेच हेच मराठी समाजात सगळं हेच आहे बघा. खरं कार्य व्हावं. मोठं माणसे आहेत मराठी आमच्या कुठं जायत नाही. इथं जेवण झालं 5 वेळा झालं इथं जेवण. आजी पुढे या की जरा. सांगितलं आता सगळं पूर्वी सगळं चांगलं व्हायला पाहिजे बघा. मराठी समाज आहे खरं घाण काय करायचं नाही. सगळं चांगलं आहे. आमची सोयी चांगली आहे. सोय चांगली करे. इथं पाण्याची सोय करण्यात आलेली आहे का? होय आलेली. होय. गाव वारलीचं टाकी बसवली आता सध्या पण आहे पण कामासाठी बाजूला बाजूला काय. होय. ठीक आहे. म्हणजे हा जो हॉल बांधण्यात आलाय हा हॉल कुणाकडून बांधण्यात आलाय? अण्णांच्याकडूनच बांधण्यात आलं. अण्णांनीच बांधले. होय. अण्णांनीच बांधलं. आपण पाहू शकतोय हा जो मराठा समाजासाठी जो हॉल बांधण्यात आलाय सुखदुःखातले कुठलेही कार्यक्रम असू देत, महिलांसाठी काही कार्यक्रमांचं नियोजन जर असेल तर त्यासाठी हा हॉल महत्त्वाचा ठरतोय असं इथल्या ग्रामस्थ महिलांचं म्हणणं आहे. आळते या गावातील बंधाऱ्याजवळ आपण आलेलो आहोत. इथं साधारण किती बंधारे आहेत काय ते आपण पाहणार आहोत या ग्रामस्थ महिलांच्या तोंडूनच. आपलं नाव सांगा. कविता किरण तळेकर. आपण इथल्या रहिवाशी आहात? हो. हा जो बंधारा बांधण्यात आलाय हा साधारण कधी बांधण्यात आलाय? 2-3 वर्ष झाली. हे पाणी जे येते हे कुठून येते?
वाडीच्या तलावातनं. वाडीच्या तलावातून. मला सांगा, हे पाणी जे येतं याचा उपयोग काय होतो आपल्याला? शेतीसाठी होतो. बरं. आणि तुझं? आमची विहीर आहे, विहिरीला पाणी भरपूर आहे बंधारा बांधल्यापासून. होय का? होय, आमचा ऊस वगैरे त्या पाण्यावरच आहे. हा, आणि हेच पाणी नंतर आपल्याला नेहमीच्या रेग्युलर यूजसाठी सुद्धा उपयोग होतो असं म्हणाल? धुणं धुणे, भांडी घासणे वगैरे सगळे बाकीचे. मग हे पाणी जे आहे हे फिल्टर होऊन तुम्हाला प्यायला ह्याची सुद्धा व्यवस्था केली आहे का? तसं काही नाही केली. हा, मग तुमचं जे पाणी आहे ते रेग्युलर शेतीसाठी उपयोग आहे, खाली कपडे धुण्यासाठी उपयोगी आहे. ओढ्याला जास्त वेळ पाणी राहते. मला सांगा, किती बंधारे आहेत असे एकूण? 13 बंधारे आहेत. 13 बंधारे आहेत. आपण जर पुढे या, मला आपलं नाव सांगा. सुरेश बाळासू संकान. मला सांगा, हे जे बंधारा बांधण्यात आला याचा आपल्याला काय उपयोग आहे? आमच्या शेतीला त्याचा बराच फायदा झालेला आहे, कारण विहिरीला, बोरला ह्याच्या आधी कसं नोव्हेंबर डिसेंबरनंतर पाणी राहत नव्हतं विहिरीला. ते पाण्यासाठी वणवण होत होती आणि त्यानंतर आता बंधारे बांधल्यापासून पूर्ण आम्हाला उन्हाळ्यात सुद्धा, मे महिन्यात सुद्धा फुल्ल पाणी आहे. आमची शेती त्याच्यावर भरपूर चालते. हे बंधाऱ्याला जे पाणी येते ते कुठून येते? लक्ष्मीवाडीपासून येते ते, बिर्देवाडी तलावातून येते. साधारण हा बंधारा किती वर्षांपूर्वी बनवतो? तर 1-3 वर्ष होत आले. 3 वर्ष पूर्ण झाले, त्यामुळं आम्हाला आता ऊस शेती घेण्यासाठी पण भरपूर फायदा होत आहे याचा. मला सांगा, हे जे बांधकाम करण्यात आले, हे जे किती 13 बंधारे बांधत, हे कुणामार्फत बांधत? अरुणराव इंगोलेंच्या मार्फत बांधण्यात आले. अरुणराव इंगवले यांच्या मार्फत बांधण्यात आलेले आहे. या दोघांनी जे सांगितलं त्याप्रमाणे हा बंधारा कुणी बांधला आपण सांगा? अरुणराव जिंगोले. अरुणांना इंगोले. आपण पाहू शकताय, आज आपण बंधाऱ्याजवळ आलो होतो. अरुणांना इंगोले यांच्या मार्फतच हे 13 बंधारे बांधण्यात आले असं इथल्या ग्रामस्थ महिला आणि पुरुषांचंही म्हणणं आहे. तर ते म्हणतात त्याप्रमाणे त्यांच्या विहिरीला आधी नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पाणी जात होतं, विहिरीमध्ये पाणी राहत नव्हतं, त्यामुळे त्यांना शेती करणं देखील अवघड होत होतं. महिलांना दैनंदिन ज्या गरजेच्या वस्तू आहेत ते देखील करणं अवघड होत होतं. मात्र हा बंधारा बांधल्यापासून त्यांचे सर्व सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्याचं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. माझं नाव शीतल बाळा सावळे. मी डेप्युटी सरपंच म्हणून ते गावात काम करत आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये जवळपास वार्ड नंबर 2मध्ये रस्ते, पाणी, गटार हे बहुतेक कामं या ठिकाणी आवरत आलेले आहेत. तुम्ही बघत असाल की माझ्या समोरचा रस्ता शिवतेज गल्ली ते ग्रामपंचायत जाणारा रस्ता असू दे किंवा कुंभार गल्ली ते दर्गा जाणारा असू दे, मेन चौकातून दर्गावर जाणारा रस्ता असू दे आणि आपण ज्या ठिकाणी भेट घेतो आहे हा रस्ता असू दे, हे सगळे रस्ते पाण्यानं वारण्याच्या पाण्यासाठी उकरले होते. ते सगळे पूर्ण रस्ते पूर्ण करण्याचं काम या 2 नंबर वार्डामध्ये करण्यात आलेलं आहे. तसेच हायमासचंही काम जवळपास 3 हायमास या वार्ड नंबर 2मध्ये बसवण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि एक चांगलं स्वच्छ वार्ड नंबर 2 होण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तसेच उर्वरित जे पानंद रस्ते असतील, वेगवेगळे वार्ड नंबर 2ला जोडणारे रस्ते असतील, तेही नियोजित पद्धतीनं या ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून काम करण्याचं नियोजन या येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर करण्याचं नियोजन आदरणीय अण्णांनी ग्वाही या गावाला आणि या वार्ड नंबर 2ला दिलेली आहे. आता आपण साईडला वा त्या रस्ता बघू देत. तुम्ही मला सांगा, हा जो रस्ता करण्यात आला आहे हा रस्ता तुम्ही इथलेच रहिवाशी आहात? बशीर बाबा समुजावर. आजोबा इकडे या, आपलं नाव सांगा. आपण इथले रहिवाशी आहात. इथं जो रस्ता चालू आहे हा कोणामार्फत चालू आहे? इंगोले गटाकडून चालू आहे. आपण काय सांगू शकाल, कारण आपण पण डेप्युटी सरपंच मागील सत्तेमध्ये होतात, तेव्हा आपण केलेल्या विकास कामांबद्दल. हा रस्ता जुना गेल्या मे महिन्यातलाच मंजूर होता. वर्क ऑर्डर वगैरे निघाली. पावसाळा चालू झाल्यामुळे पेंडिंग पडलेला तो रस्ता. आता बाकीचे जे रस्ते थोडेफार राहिलेले आहेत ते सगळी मार्गीला लागलेले आहेत. आता गावातली बऱ्यापैकी 99% कामं ही रस्त्याची पूर्णपणे तयार झालेली आहेत. गेल्या वर्षी वारण्याच्या पाण्याच्या वेळेस हे नळासाठी प्रत्येक घरात नळ दिले, त्यामुळे पूर्ण रस्ते गावातले सगळे गल्ली बोळ अगदी सगळेच रस्ते उकरून पडलेले. त्या बऱ्यापैकी 99% रस्ते आता अरुण इंगोले यांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून ही बऱ्यापैकी पूर्ण होत झालेले आहे.
आपण सांगा आपल्या गावामध्ये जे रस्ते आत्ता सध्या होत आहेत किंवा जे झालेले आहेत 2-3 वर्षात, आणि त्यासोबत आम्ही मराठा मंदिर बघून आलो, मराठा समाजासाठी जो हॉल बांधण्यात आला आहे, बंधारे बघून आलो, याबद्दल आपण काय सांगा? अण्णांच्या माध्यमातून आळते गावातील आमचे ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य माननीय अरुणरावजी इंगोले यांच्या माध्यमातून आळते गावात सर्व विकास कामे शक्यतो करून पूर्ण झालेले आहेत आणि काही रखडलेले रस्ते वगैरे जे आहेत ते देखील पूर्ण आता करण्याचं काम चालू आहे. तुम्ही या गावचे रहिवासी आहे? हो. आपलं नाव? माझं नाव शेखर जोशी. ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अरुणराव इंगोले यांच्यासारखा नेता मिळणे म्हणजे खरोखरच एक नशिबाचं आहे. आळते गावचं नशीब आहे. एवढा मोठा नेता की ज्याची संपूर्ण जिल्हा स्तरावर तर नाही तर राज्य स्तरावर ज्यांचं नाव ओळखलं जातं आहे. मुख्यमंत्री असू देत, उपमुख्यमंत्री असू देत, मंत्री असू देत, ते यांचा उल्लेख प्रामुख्याने करतात. यांनी गावात पहिल्यापासून भरपूर विकास केला आहे, करत आहेत आणि अशा नेत्याला पाठबळ देणे हे जनतेचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव आहे, ठामपणे राहू. आणि असा नेता मिळणं खरोखर म्हणजे आळते गावच्या लोकांचं नशीब आहे. सध्या आता जी निवडणूक लागली, या निवडणुकामध्ये कुणाचा गुलाल उधळला जाईल वाटतं? निश्चितच अरुणराव इंगोले गटाचा गुलाल हा 110%, मी 101% म्हणत नाही तर 110% हा गुलाल उधळला जाणारच. आपण काय सांगा? निश्चित येणारी ही निवडणूक अतिशय विकासाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे आणि विकासाचे मुद्दे घेऊन आदरणीय अण्णांचं जे पॅनल आहे इंगोले गट हे विकासाच्या मुद्द्यावर पुढं जात आहे आणि जो विकास झालेला आहे या विकासाच्या माध्यमातून निश्चितच आम्हाला वाटतं की 110% खात्री आहे की हा 17/17 आणि सरपंच हा इंगोले गटाचा झाल्याशिवाय राहणार नाही या गावात. नाही असं नाही. आपण पाहू शकताय की आज आपण आळते या गावामध्ये आणखीन एक आहेत ग्रामस्थ जे आपल्याशी बोलायला उत्सुक आहेत. आपलं नाव सांगा. भीमराव गणपती सुतार. आपण या गावचे रहिवासी? मी या गावचा रहिवासी असून हे घर माझंच. माझ्या दारापुढलाच हा रस्ता झाला. हा रस्ता जो चालू आहे हा साधारण किती दिवसांपासून चालू आहे? हे आता 4-5 दिवसात सुरू झाले. हा रस्ता कोणामार्फत मंजूर करण्यात आला? इंगोलींच्या मार्फत मंजूर करण्यात आला. आपल्या गावामध्ये जे या 5 वर्षामध्ये ज्या काही झालेत रस्ते गटार, त्याबद्दल काय सांगाल का? बरेचसे रस्ते झाले. परत पंचवार्षिक योजनेत पुरा गाव सगळं नाही तर खोदून काढलं होतं पाईपलाईन करता. पाण्याची स्कीम आली त्याच्याकरता. ते परत तुम्हाला सांगायचं म्हणजे जेवढ्या अडचणी आणि जेवढे मेन करायचे होते ते सगळे रस्ते नाही ते आजूबाजूचे करून दिले ते. परत तुम्हाला सांगतो ती पंचकल्याण पूजा झाली. त्या पूजेमध्ये तिकडलं सगळं बाकीची कामं बंद ठेवली. खरं ते जैन समाजाचे सगळे तुम्हाला सांगतो पंचकल्याण पूजेमधलं बस्तीच्या भोवतीन जेवढे त्यांच्या फिरण्याला अडचणी येत होती तेवढं अगोदर गावात पूर्ण करून दिलं त्यांना. कोणी करून दिलं? इंगोलीने. आपण पाहू शकता त्या गावामध्ये आपण ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली आहे. ठिकठिकाणी ज्या सुविधा करण्यात आल्या त्या अरुणअण्णा इंगोले यांच्या गटामार्फत करण्यात आल्या असं इथं म्हणणं आहे. जे रस्ते आहेत, ज्या मूलभूत सुविधा आहेत, रस्ते गटारी, रस्त्यावर डांबरीकरण करणं, त्यासोबतच डांबावर लाईट देणं, या सुखसुविधा ज्या सोयीसुविधा करणं ग्रामपंचायतीचं कर्तव्य आहे. ते देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 3 वर्षामध्ये करण्यात आलेलं आहे. राहिलेली रखडलेली कामं देखील आता पूर्णत्वास येतील अशी इथली हमी इथल्या ग्रामस्थांना आहे आणि पूर्ण विश्वास देखील असल्याचं बोललं जात आहे. आपलं नाव सांगा. माजी सरपंच बाबासाहेब इमाम मुजावर. आपण इथले रहिवासी? राहणार आळते, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मला सांगा, इथं एक शेड हे आता आहे, हे बांधण्यात आले, हे नवीनच दिसतंय, याबाबत आपण काय सांगा? ह्याच्यापूर्वी आमचं सगळे उघडं होतं, इथं काही नव्हतं. संपूर्ण हा परिसर आमचा उघड्यावरच होता. पण ज्यावेळेला जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य अरुणराव इंगोले साहेबांनी हे आमच्या माध्यमातून हे काम त्यांनी धरलं, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि क वर्गाच्या माध्यमातून ह्या देवस्थानमध्ये येणाऱ्या लोकांच्यासाठी बसण्यासाठी किंवा ह्या ठिकाणी कुठलीही भक्त आली तर भक्तासाठी बसायला जागा नव्हती. मग आम्ही त्यांना विनंती केली की तुमच्या फंडातून हे आमचं काम करा. तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझा फंड आला तर मी तुमच्यासाठी फंड खर्च करतो. त्या माध्यमातून त्यांनी हे
शेड बांधला आम्हाला चांगल्या प्रकारे. आणि हा जो फर्न मंडप दिसतोय की पूर्वी असं मंडप काही नव्हतं. हा मंडप देखील इथं नसताना त्या काय होतं, लोक आले म्हणलं दर्ग्याला की उन्हाविनामध्ये पावसामध्ये बसायला जागा नव्हती. आम्ही त्यांना विनंती केली की हा एक शेड चांगल्या प्रकारे करा. त्यावेळेस त्यांनी दुसऱ्या फंडामधून हे बी आमचं त्यांनी काम केलं. एक चांगल्या प्रकारे असं काम करण्याचे प्रवृत्तीचे अरुणराव इंगोले यांचं ख्याती आहे. हे जर नसेल तर आमच्या गावामध्ये जितकेच ज्या धर्मस्थळं आहेत त्या प्रत्येक धर्मस्थळामध्ये त्यांनी फार चांगली कामं केली आहेत. गावामध्ये कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी अपुरं ठेवलेलं नाही. त्याच्यामुळे आमच्याही गावामध्ये आमच्या तमजान सरमस्थली दर्ग्यामध्ये जी आम्हाला अपुरी कामं होती, हे काम असो किंवा ब्रेकमनचं काम असू दे किंवा हे काँक्रीटचं काम असू दे, हे संपूर्ण काम त्यांच्या जिल्हा परिषद माध्यमातून झालेले आहेत. आणि त्यांचा आमचा समाज त्यांचा फार ऋणी आहे. कारण आणि अजून म्हणजे कामं आहेत. महत्त्वाचं काम सांगायचं म्हणजे आमचं हे तटबंदी नव्हती. हे बघा, ही आमची दर्ग्याला तटबंदी नव्हती. जनावर यायची, शेरडी यायची आत. त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला तटबंदी एक बांधून द्या. त्याने म्हणलं की आणि आमचा फंड आला तर मी फंड तुम्हाला लावतो. आणि हे तटबंद जे आहे ते संपूर्ण दर्गाच्या भोवत्याने जे तटबंद आहे ते तटबंद इथंपर्यंत त्यांनी बांधून झाले. किती वर्षापूर्वी बांधले? हे 2-4 वर्ष 5-6 वर्ष झाली. त्या 10 वर्षामध्ये सगळी कामं ह्यांनी केली ती. बरं, हे शेड बांधलंय की? हे 4-5 वर्ष झाली बांधून शेड. मला सांगा, हा जो एरिया आहे, ह्या एरियाचं नाव काय? आज रमदान स्मित दर्गा एरिया. हां, आपलं नाव काय? साहेब हुसेन गौस मुजावर. हां, आपण इथले रहिवासी आहात. मला सांगा, हे जे बांधण्यात आले असं आत्ताच काकांनी सांगितलं त्याप्रमाणे कोणी बांधलेलं? अरुणराव इंगोले यांनीच बांधलेले आहे. यांनीच बांधलं, म्हणजे यांच्या निधीतून जो उपलब्ध झाला आहे त्यातूनच त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे. माझं नाव आहे अनवर इमाम मुजावर. ह्या दर्ग्याचा मी विश्वस्त आहे. चॅरिटेबल बेसिसचा मी ट्रस्टी आहे. अरुणराव इंगोले साहेबांनी हे संपूर्ण जे डेव्हलप झालं आहे की तो लोक दर्ग्याला आला तर उन्हामध्ये उरायला यायचं, पावसात उभा राहायचे लोक. त्यामुळे तरीचं आम्ही विनंती केली आमच्या सदर साहेबांनी. हे आमचे सदर साहेब अध्यक्ष आहेत मुस्लिम समाजाची. विनंती केली की अरुणराव साहेब तुम्ही या दर्ग्याची जी कंपाऊंड वगैरे आहे, हे सगळं जे शेड आहे ते उभा करावं तुम्ही. कारण येणार जाणे फक्त लोकांनी त्रास होईल ते त्रास होऊ नये. त्याचप्रमाणे इथली जी कंपाऊंडची जी तटस्थ आहेत हां ते पण अपुरं आहे ते पूर्ण करून देतो म्हटलेत. त्यामुळे अरुणराव साहेबांचा मी फार ऋणी आहे. हे जे लाईटिंग आहे याला कसल्यामध्ये हां बाजू ते दिले त्यांनी दर्ग्यासमोर त्यांनी लावले त्यांच्या फंडातनं. हाही त्यांच्याकडूनच केलं आहे. हां, त्यांच्या फंडातून राहिलेल्या कामं आपण त्यांनी ती करायचं आम्हाला आश्वासन दिलं. त्यामुळे त्यांचं आम्ही ऋणी आहे. मागून जी भिंत बांधण्यात आली आहे त्यासोबतच इथं शेड बांधण्यात आलं आहे. हे कुणामार्फत बांधण्यात आलं आहे हे आपल्याला या ग्रामस्थांकडून कळालेलंच आहे. वळूयात आपण आळतेमधील आणखी विकास कामांकडे. आपलं नाव? जमेला सिकंदर मुजावर. आपण इथल्या रहिवाशी आहात? रावाशी. कोणतं गाव आहे? आळते. या गावामध्ये जे ही पाण्याची टाकी दिसते ही कधी बांधण्यात आली सांगू शकता? हे वर्ष झालं की. कशासाठी बांधण्यात आली? हे प्यायच्या पाण्यासाठी सोय केलेली आहे. इकडे सगळे पूर्ण गावात सोय केलेली आहे. फिल्टर होऊन स्वच्छ होऊन पाणी येते आम्हाला प्यायला. कुणी बांधलेली? अण्णांनी बांधल्यात. इंगोले अण्णांनी बांधल्यात. होय काय? आपलं नाव? करिश्मा मुजावर. ही जी पाण्याची टाकी बांधण्यात आली ही कुणामार्फत बांधण्यात आली? अरुणरावजी इंगवले मार्फत. कधी बांधण्यात आली? 1 वर्ष झालं. 1 वर्ष झाली. या टाकीतून जो पाण्याचा पुरवठा होतोय तो तुम्हाला व्यवस्थित होतोय का? होतोय. तुमचं नाव सांगा? रेहाना नियाज मुजावर. तुम्ही इथलेच रहिवाशी? होय. मला सांगा, इथलं जे पाणी येतंय या टाकीतून ते तुम्हाला मिळतं का व्यवस्थित? होय होय. कुणामार्फत ही टाकी बांधण्यात आली? अण्णा म्हणजे कोण? अरुण अण्णा इंगोले. काका इकडे या. तुमचं नाव सांगा? शौकत मुजावर. ही जी टाकी बांधण्यात आली कुणामार्फत बांधण्यात आली आहे? त्यांच्याकडनं पाण्याचा पुरवठा मग यातनं होतोय का? होतोय. तुम्हाला प्यायला पाणी मिळतंय? मिळतंय. आपण आज इथं आलो होतो जिल्हा परिषद कोल्हापूर जलजीवन मिशन अंतर्गत आपल्याला ही उंच साठवण टाकी पाहायला मिळते. इथल्या ग्रामस्थ महिलांना आम्ही थांबून विचारलं असता ही टाकी जी बांधण्यात आली आहे तर ती अरुणांना इंगोले यांच्यामार्फतच बांधण्यात आली असल्याचं इथल्या ग्रामस्थ महिलांचं म्हणणं आहे.
आपण सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. आपलं नाव? माझे नाव विजय मधुकर हुक्केरे. मी माझी डेप्युटी सरपंच गेले ह्या टर्ममधला. गेल्या बऱ्याच वर्षापासून आमच्या गावाला पाण्याचा फार मोठा त्रास होता. पूर्वी पाणी आम्हाला पंचगंगेच्या 14 गावच्या नळ पुरवठ्याचं पाणी होतं. त्यामधली जवळजवळ 12 गावं हे आपापले स्कीमांचं त्यांचं झालेलं, फक्त 2 गावं आळत्याने मजले एवढीच राहिलेली. पण पाण्याचा अतिशय ते 14 गावची परत चालवायची जी स्कीम ही आमच्या ग्रामपंचायतनं घेऊन ती न परवडणारी होती. आणि विशेष करून आमचे ज्येष्ठ जिल्हा परिषद अरुण इंगोले अण्णा यांच्या विशेष प्रयत्नातून ह्या जवळजवळ 6.5 कोटीची ही वारणा नदीवरून पाण्याची स्कीम आमच्या इथं अण्णांनी विशेष करून मंजूर केली आणि ती पूर्णत्वास ह्या 1.5 वर्षामध्ये पूर्णत्वास आली. आणि आता संपूर्ण गावाला जवळ प्रत्येक घरटी नळ, अगदी मळा भागसुद्धा, अगदी थोडेफार मळे भाग राहिले ते सुद्धा ह्या 5-6 महिन्यात आपले पूर्ण होतील. आणि ह्यामध्ये आता आपण बघताय तुम्ही, यासाठी ही पाण्याची इथं जलशुद्धीकरण केंद्र तुम्हाला दिसतंय. त्यानंतर परत एवढी मोठी टाकी पाण्याची दिसते आणि ही संप वगैरे आहे. हे विशेष अण्णांचे आम्ही सगळ्या गावकऱ्यांच्याकडून आम्ही आभार मानतो की अण्णांच्या विशेष प्रयत्नातून ही आम्हाला पाण्याची स्कीम आम्हाला दिली. पाणी ही जी हे जे बिल्डिंग दिसते हे जे बांधकाम केलेलं आहे हे काय आहे सांगू शकाल का? जल फिल्टरचं आहे. फिल्टरचं आहे. मग हे फिल्टर होऊन पाणी कुठं जातं आणि तिथून कुठं पुरवठा होतो? गावामध्ये. म्हणजे पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा जलशुद्धीकरण केंद्रातून केला जातोय. आपण काय सांगाल? आम्ही काय आता पहिल्यापेक्षा पाणी गावाला चांगलं मिळतंय आणि अण्णांचे प्रयत्न हे पाणी पहिला पंचगंगेचं पाणी येत होतं ते त्यापेक्षा पाणी शुद्ध आहे पिण्याचं पाणी. ठीक आहे. हे जे पाण्याचा पुरवठा केला जातोय हा कोणामार्फत केला जातोय? अण्णांच्या मार्फत. हे जे आहे हे काय आहे? ही टाकी आहे, कशाची? स्टॉक टाकी आहे. हां आणि इथं फिल्टर आहे. हां. ते फिल्टरचं पाणी वरच्या टाकीत जातं, तिथून गावात सप्लाय होतो. नियमितपणे हे जलशुद्धीकरण प्रकल्प जो आहे तो नियमितपणे चालू असतो का? फिल्टरिंग आणि हे नियमितपणे चालू असतं. म्हणजे योग्य तो पुरवठा नियमितपणे केला जातो. ठीक आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या इथं आपण आहोत. हा प्रकल्प सुद्धा अरुण इंगोले यांच्या निधीतून राबवण्यात आला असल्याचं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. आपलं नाव? पौर्णिमा तुकाराम पांडव. आपण इथले रहिवासी आहात? हो. इथं जे आहे ते काय सांगू शकता? इथं उपकेंद्र आहे. इथं लहान मुलांच्या लसी होतात. परत वेगवेगळे उपक्रम इथं होतात. 15 ऑगस्टचा त्यांनी मोठा कार्यक्रम इथं झालेला आहे आणि लहान मुलांच्या, गरोदर बायकांच्या ते इथं सगळ्या लसी होतात. परत हे आता जे म्हणजे आधी या उपकेंद्राची परिस्थिती खूप हलाखीची होती, पण इंगवले गटामुळं ह्या उपकेंद्राची परिस्थिती एकदम सुधारलेली आहे. ते शेड हे जे आहेत ते आता नवीनच झालेलं आहे. हे गेट परत हे कंपाऊंड हे आधी नव्हतं. खूप परिस्थिती खूप खडतर होती, पण आता चांगल्या प्रकारे इंगवले गटाने सुधारणा केलेली आहे. हे POP बसवण्यात आले ते कधी बसवण्यात आले? हे बसवून 2-3 वर्ष झालेले आहे. आणि हे जे कंपाऊंड करण्यात आलं, शेड करण्यात आले, सुविधा कधी करण्यात? हो, ह्या सोबतच एकदम सुविधा झालेल्या आहेत. इंगवले गट जेव्हा निवडून आलं ना त्यानंतर हे सगळ्या सुधारणा झालेल्या आहेत. मला सांगा, इथं लहान मुलांचं लसीकरण व्यवस्थित होतं का? हो, एकदम व्यवस्थित. ज्या आशा वर्कर आहेत त्या प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन व्यवस्थित सांगतात की तुमचं या दिवशी लसीकरण आहे आणि त्यांना त्या दिवशी प्रत्येकांच्या घरी बोलवायलाही जातात. आपण पाहू शकतो इथं काही ग्रामस्थ उभे आहेत, काही महिला देखील आहेत. मावशी तुम्ही इकडे या, तुमचं नाव सांगा. सरिता तुकाराम पांडव. तुम्ही इथल्याच रहिवाशी आहात? हो. मला सांगा, हे उपकेंद्र जे आहे ते किती वर्षांपासून आहे? तरी म्हणजे माझं लग्न झाल्यापासून 25-30 वर्ष. त्यावेळी अवस्था या उपकेंद्राची कशी? छान होती आणि त्यावेळी जुनी होती. आणि आता हे जे बांधण्यात आले, हे कंपाऊंड वगैरे शेडनेट हे सगळं बांधले, ते कधी बांधले? हे आता 2 वर्ष झालं. कोणामार्फत हे सुविधा? इंगोले गटांकडून. मग इथं तुम्हाला आता जर काही प्रॉब्लेम आला, काही म्हणजे सर्दी, खोकला, हिवताप वगैरे असे काही हे झालं तर तुम्ही या उपकेंद्रात येता का? हो. इथं डॉक्टर व्यवस्थित येतात. आशा वर्करकडून आपल्याला प्रतिसाद कसा आहे? छान आहे. छान आहे. आपण पाहू शकता, आळते या गावी आपण आलो होतो. इथलं उपकेंद्र जे आहे आळते या गावचं, तर या गावातल्या ग्रामस्थ महिलांच्या म्हणण्यानुसार इथं व्यवस्थित त्यांना सोयी मिळतात आणि इथं जी सुधारणा करण्यात आली ती गेले 3 वर्षापूर्वी करण्यात आली असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे.
बाबासो बापू पाटील. आपलं नाव? शामराम गोलपे. आपण इथलेच रहिवाशी? रहिवाशी इथलेच. मला सांगा, हे जे उपकेंद्र बनवण्यात आले हातकणंगलेतलं, अरुणांनी केलेलं आहे. कुणी केले? अरुणांनी केलेलं आहे. त्याच्या नंतर बंद होतं, चालू केले जानवेकरांनी. बरं मला सांगा, हे जेव्हा याची सुविधा व्हायची होती त्याच्या आधी इथं काय प्रॉब्लेम होता? काय नव्हतं, सगळं हे होतं, शेतीबाडी. शेतीसारखं होतं, म्हणजे भिंती वगैरे बांधकाम वगैरे काय नव्हतं? शेतीच होतं, सगळं खुल्लं मैदान होतं, होय. शेती होती. आता हे बांधल्यानंतर आता आपल्याला काय ह्याचे फायदे होते? फायदे होते, गावाकरता फायदे व्हायला लागले तिथे दवाखान्याचे. काय काय? बस सोयी सगळी व्हायला लागली दवाखान्याची. बरं. सोयी सगळी होते. 5 रुपये फ्रीमध्ये असल्याने 5 रुपयात होतं. सगळं जनतेचं सगळं कल्याण व्हायला लागलं. बरं. आपण इथले रहिवासी? मला सांगा, हे उपकेंद्राची सुधारणा कधी झाली? मला माहिती नाही, पप्पाला माहिती. बरं मला सांगा, या केंद्रामध्ये, आरोग्य केंद्रामध्ये आपल्याला काय काय सुविधा मिळतात? ॲम्ब्युलन्स पाहिजे, दवाखाना पाहिजे, डॉक्टर पाहिजे. हे सगळं आहे का इथं? सगळं आहे की आहे. औषधोपचार कसे असतात? अहो ते त्याला आहे, जरा पडते, पडतं, परत दुखते, परत चालू होते. मला सांगा, हे उपकेंद्र साधारण हे जे आरोग्य केंद्र उभारण्यात आले, हे आरोग्य केंद्र किती वर्षापूर्वी? हे 2008 पासून झालं. 2008 पासून झालेलं आहे. आपलं जरा नाव सांगा. दिव्या महेश कांबळे. आपण इथलेच रहिवाशी? होय. मला सांगा, या आरोग्य केंद्राची आपल्याला कितपत मदत मिळते? सगळ्या सुविधा आहेत. तुम्हाला इथं जर सर्दी, खोकला, ताप आला किंवा काही त्रास होत असेल तर या इथले डॉक्टर आपल्याला उपलब्ध असतात का? होय, असतात. असतात. या ह्या आरोग्य केंद्राची इमारत जी सुविधा निर्माण झालेली आहे, तिथं भिंत बांधली आहे, ही जी सुधारणा करण्यात आली आहे, पडझड होती ती सगळी बांधलेली आहे, ही किती वर्षापूर्वी बांधली? 2 वर्षापूर्वी बांधली. 2 वर्षापूर्वी.